ऑल राईट. सो मंडळी, पाणी हा सिनेमा मी पाहिलेला आहे आणि अत्यंत जास्त संघर्ष मला करावा लागलेला आहे. तो असा की साधारण शुक्रवारी सिनेमा रिलीज झाले दोन्हीही, पाणी आणि लाईक आणि सबस्क्राईब. आणि या दोन्ही सिनेमांचा फक्त एकच शो अवेलेबल होता. बरं, तोही जो शो अवेलेबल होता लो ऑक्युपन्सीमुळे तिथे जाऊन ज्या वेळेला आपल्याला ते शोज कॅन्सल करतात ना, इतका जीव तिळतिळ तुटतो ना, म्हणजे आय कांट एक्सप्लेन इट टू यू. म्हणजे मी शुक्रवारी पण प्रयत्न केला, शनिवारी सुद्धा अगदी सकाळी एका ठिकाणी शो होता आणि दुसऱ्या फिल्मचा शो हा संध्याकाळी होता. दोन्ही शो ऑलमोस्ट कॅन्सल होण्याच्या मार्गावर होते. पण फायनली मी शनिवारी काहीही करून सगळ्या गोष्टी कशा तरी मॅनेज केल्या, लोकांना मेसेजेस केले, त्यांना बोलावलं सिनेमा बघण्यासाठी आणि फायनली हे दोन्ही सिनेमे मला बघता आले. बरं, आता आज आपण पाणी या सिनेमाबद्दल बोलणार आहोत. तर मंडळी, नांदेड जिल्ह्यातली ही गोष्ट आहे. नागदरवाडी हे अत्यंत छोटं दुष्काळग्रस्त असं गाव आहे. तिथली सध्या पाण्याविना जी भयान परिस्थिती आहे ती आपल्याला या फिल्ममधनं त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा संपूर्ण सिनेमा ज्या व्यक्तीच्या आयुष्यावर आधारित आहे ते आहे हनुमंतजी केंद्रे. आता यांच्याबद्दल आपण थोडंसं ब्रीफमध्ये चर्चा मागच्या व्हिडिओमध्ये केलेली होती, त्याच्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त आणि फक्त हा सिनेमा म्हणून कसा मला वाटला त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. सगळ्यात आधी तर कास्टिंगबद्दल बोलायचं झालं तर आदिनाथ कोठारे, रुचा वैद्य, सुबोध भावे, किशोर कदम आणि इतरही गावातली जेवढी मंडळी या सिनेमामध्ये आपल्याला दिसलेली आहे, इतकं सुंदर आणि ऑन पॉइंट काम त्यांनी केलेलं आहे की तुम्ही सिनेमागृहातनं बाहेर आल्यानंतर सुद्धा इवन गावातलं जे जे एक कॅरेक्टर होतं ते सुद्धा तुमच्या लक्षात राहतं. आता मंडळी, दिग्दर्शनाबद्दल मला खास करून बोलायचंय. म्हणजे दिग्दर्शक आदिनाथ कोठारे याचा हा पहिला सिनेमा होता. दिग्दर्शन क्षेत्रात तो पदार्पण करतोय. ऑफकोर्स गेली कित्येक वर्षांपासून या सिनेमाची चर्चा ऑलरेडी सुरू होती आणि हा 2018-19 मध्ये तयार होता बनून आणि 2019 साली नॅशनल फिल्म अवॉर्ड सुद्धा याला मिळालेला आहे बेस्ट फिल्म ऑन एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन वरती. या फिल्म बद्दल जर का एक सगळ्यात मोठा स्ट्रॉंग पिलर जो आहे तो आहे या सिनेमाचं कथानक. म्हणजे स्क्रीन प्ले ज्या पद्धतीने लिहिलेला आहे, अत्यंत क्रिस्पी 2 तासांचा फक्त स्क्रीन प्ले आहे. आणि ट्रस्ट मी, तुम्हाला लय भारी वाटतं की उगाच काहीतरी स्ट्रेची नाही बनवलंय, उगाच अननेसेसरी गोष्टी नाही दाखवलेल्या आहेत. सगळं इतकं ऑन पॉइंट त्यांनी रचलेलं आहे की तब्बल 2 तास तुम्ही एकदाही फोन बघत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर प्रोडक्शन व्हॅल्यू. आता या फिल्ममध्ये ऑफकोर्स तुम्हाला एक गाव दाखवायचं होतं, पण ते गाव ना नकली, आर्टिफिशियल असं अजिबात नाही. ॲक्च्युली दुष्काळग्रस्त भागात जाऊन त्यांनी, म्हणजे ज्यावेळेला मी रिसर्च केलं तेव्हा मला कळलं की या सिनेमाचा बराचसा भाग हा त्यांनी ॲक्च्युअल नांदेड जिल्ह्यामध्ये जाऊन तिथे जाऊन शूट केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर कॉस्ट्युम असू दे, मेकअप असू दे, व्हेकल्स, ते सगळं तुम्हाला 2000च्या काळातलं दाखवायचं होतं. तिथल्या लोकांची भाषा, तिथल्या लोकांचे कपडे, एक छोटंसं भजनी मंडळ जिथे भजन गातंय, इवन ती जागा. ज्या वेळेला फिल्म संपते त्यावेळेला तुम्हाला क्रेडिट सीन्समध्ये दोन्ही, म्हणजे ॲक्च्युअल जे आपण बनवलंय रील आणि रिअलमधले तुम्हाला कंपॅरिझन दाखवले जातात आणि ते इतके सुंदर आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने फिल्मच्या मेकर्सने इतकं जास्त रिसर्च केलेला आहे आणि तो रिसर्च आपल्याला या फिल्ममधनं जाणवतो. सो त्यासाठी मला असं वाटतं की फिल्म मेकर्सचं खूप खूप कौतुक व्हायला पाहिजे. आता या फिल्मचा जो प्लॉट आहे तो मी थोडासा रफली तुम्हाला एक्सप्लेन करते. ऑफकोर्स स्पॉयलर्स नाही आहेत. प्लॉट असा आहे की हनुमंत केंद्रे आहेत आणि त्यांच्या गावामध्ये पाणीच नाही आहे. आणि ऑफकोर्स आपल्या सगळ्यांना माहिती आहे दुष्काळग्रस्त भागामध्ये आजही मराठवाड्यामध्ये किंवा विदर्भामध्ये तुम्ही जर का गेलात तर तुम्हाला खूप सगळी अशी गावं सापडतील जिथे आजही टँकर ने त्यांना पाणी पुरवठा केला जातो. तर हेही त्यातलंच एक गाव होतं. पण आयुष्यात काय होतं की एक मुलगी बघण्याचा कार्यक्रम होतो आणि मग तिथे दोघे एकमेकांना आवडतात. पण मग नंतर मुलीकडनं मुलाला नकार येतो की बाबा रे, तुझ्या गावात तर पाणीच नाही आणि 5-5, 7-7 किलोमीटर पायपीट करावी लागते फक्त 1 ते 2 हंड्यांच्या पाण्यासाठी, तर त्याच्यामुळे आम्ही आमची मुलगी नाही देऊ शकत. ज्यावेळेला हा नकार येतो, ते रिजेक्शन ज्यावेळेला येतं ना, ते थेट काळजाला भिडतं. आणि मग काय, आपला पठ्ठ्या थांबतो गावातच. आणि मग गावामध्ये पाणी कसं मी आणू शकतो, त्यासाठी सगळ्या गावाला एकत्र तो कसं आणतो किंवा त्याला काय काय चॅलेंजेस फेस करावे लागतात. बरं, आता चॅलेंजेस ज्यावेळेला मी म्हणते त्यावेळेला गावातला एक सरपंच आहे, पाटील आहे, सावकार आहे की जो म्हणजे ज्याला नाही आवडत आहे ही गोष्ट की बाबा एक गावचा सामान्य माणूस कुठेतरी पुढे येतोय आणि सगळ्या गावांना सोबत घेऊन काहीतरी करू पाहतोय, तर गावातली गरिबी हटेल बाबा जर गावात पाणी आलं तर. आणि त्याच भीतीने मग तो काय काय अडचणी आणतो आणि काय काय ग्राउंड लेवलला प्रॉब्लेम्सला त्यांना फेस करायला लागतं. ना परत ती माणसं या गावात आली नाही पाहिजे. अरे पाण्याचं गाजर दाखवून तुम्ही आमच्या जमिनी हडपायला लागले. हे सगळं तुम्हाला संपूर्ण संघर्ष या सिनेमात पाहता येणार आहे. आणि नक्की किती काळ त्यांना लागतो ना हे सगळं करायला, किंवा काय योजना असतात, कशा पद्धतीने ते पाणी आणतात, किंवा काय सिच्युएशन आहे, हे सगळं तुम्हाला या सिनेमामध्ये बघता येणार आहे. मला या सिनेमाचा सगळ्यात प्लस पॉईंट जो आवडला तो असा की एक छोटंसं गाव, त्या गावाची संस्कृती, त्या गावाची परंपरा. त्या गावामध्ये 2000च्या सालामध्ये ज्यावेळेला तुम्ही एक साधं एक बँकेत अकाउंट ओपन करता त्यावेळेला ती गोष्ट खूप मोठी आहे.
आणि त्याच्याचमुळे त्या पासबुकला आपल्या कुलदेवीला दाखवून तिथे पूजा करणं, ह्या गोष्टी इतक्या सुंदर होत्या आणि मला असं वाटतं इतका प्रामाणिक प्रयत्न होता आपल्या संस्कृतीला दाखवण्याचा. आज सुद्धा जर का तुम्ही बघाल तर शहरात सणोत्सव, आपली संस्कृती, परंपरेचा थोडासा रास जरी होताना आपण पाहतो ना, पण गावाकडे अजूनही त्या गोष्टी तशाच शाबूत आहे आणि ते बघून खूप प्रसन्न वाटलं. कारण मी स्वतः एका गावातनं बिलॉंग करते, त्यामुळे मला माहिती आहे, मी या गोष्टी खूप जवळून आजही पाहते. त्याच्यामुळे मला जणू काही माझंच गाव त्यांनी दाखवलंय की काय, असा कुठेतरी भास झाला आणि ते खरंच मनातून तृप्त झालं ते सगळं बघून. डिरेक्टोरियल पॉईंट ऑफ व्ह्यू बद्दल जर का बोलायचं झालं तर आय थिंक आदिनाथ कोठारे पहिलाच याचा सिनेमा आहे दिग्दर्शन क्षेत्रातला, असं अजिबात वाटत नाही. कारण ज्या पद्धतीने इवन या फिल्मची सिनेमॅटोग्राफी आहे, ज्या पद्धतीने कलर ग्रेड्स केलेले आहेत, ज्या पद्धतीने रात्रीचे सीन्स आहेत, ज्यावेळेला रात्री लोक जमतायत आणि त्या गोष्टी आहेत, खूप सुंदर त्यांनी टिपलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता मी एक स्पेशल सीन आहे जो मी मेन्शन करणार आहे. तर काय होतं की पाणी येत नाहीये, पाणी लागत नाहीये, पण त्यावेळेला त्यांना खूप मोठी शिळा सापडते. ती शिळा ज्यावेळेला आपण एक पहार तिथे खोदतो, त्या पहारेने वार करतोय आणि त्यावेळेसचा जो सीन आहे, म्हणजे तो अख्खा चेहरा आदिनाथ कोठारेचा लाल होतोय, त्याच्या हाताच्या शिरा आपल्याला सगळ्यांना दिसतायत, तो जोर आपल्याला दिसतोय, तो आपल्याला जाणवतोय. म्हणजे बसल्या ठिकाणी आपण सुद्धा जे आपण एक शक्ती लावतो ना, पूर्ण म्हणजे बेंबीच्या देठापासून तर अगदी पायाच्या नखापासून केसाच्या तळागाळापर्यंतचा जो एक जोर लावतो ना त्या एका गोष्टीसाठी, तो आपण सुद्धा फील करतो. आणि मला तो सीन इतका आवडला, भयंकर त्यांनी सुंदररित्या तो टिपलेला आहे. लिटरली आय फेल इन लव्ह विथ दॅट सीन. म्हणजे मला तो इतका आवडला, मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत. सो त्याच्यामुळे मला असं वाटतं छोट्या छोट्या खूप महत्त्वाच्या गोष्टी होत्या. आता 1 ते 2 सीन्समध्ये आदिनाथ कोठारे ज्यावेळेला पहिल्यांदा बघतो त्याच्या होणाऱ्या बायकोला, तर इतके सुंदर निरागस भाव त्याने चेहऱ्यावरती दाखवलेले आहेत आणि खूप सुंदररित्या ते टिपलेले आहेत दोघांच्या चेहऱ्यावरचे भाव. सो या सगळ्या इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, या तुम्हाला आतून खूप प्रसन्न फील करू लागतं हे सगळे छोटे छोटे सीन्स बघून आणि भारी वाटलं हे सगळं बघून. आता म्हणजे ही फिल्म ॲक्च्युली कारण खूप आधी बनलेली होती, त्यामुळे तुम्हाला या फिल्ममध्ये ना फार काही असा मसाला तडका असं काही नाही मिळणार आहे. पण हो, या फिल्ममधून तुम्हाला एक वेगळीच ऊर्जा मिळणार आहे, जी ऊर्जा आपल्याला युज्युअली आपण म्हणजे किती मोटिवेशनल व्हिडिओज वगैरे पाहिले तरी ती तुम्हाला मिळणार नाही. कारण या फिल्मचं जे म्युझिक आहे, गुलराज सिंग, इतकं सुंदर आणि लयबद्ध संगीत दिलेलं आहे या सिनेमाला. स्पेशली पाणी, या सिनेमाचं जे टायटल ट्रॅक आहे पाणी, ते तुम्ही ज्या वेळेला ऐकाल ना, मी आधी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, आय थिंक हा संपूर्ण जो सिनेमा आहे हा तुम्ही आवर्जून पाहायला पाहिजे. खूप वाईट वाटलं मला ज्यावेळेला मी पाहिलं की माझ्यासोबत अजून फक्त 10-12 जण आलेले आहेत हा सिनेमा बघण्यासाठी. म्हणजे मला असं वाटतं कलियुग आहे आणि कलियुगामध्ये चांगल्या गोष्टी किंवा सुंदर संस्कार आपल्यावरती, आपली नीती, मूल्य हे जपवणारे जर का काही सिनेमे बनत असतील तर त्याच्याकडे ऑफकोर्स कल थोडा कमीच राहणार आहे लोकांचा. कारण तिथे जो एवढा मोठा ताफा मला दिसला, ज्यावेळेला आम्ही रांगेत उभे होतो, मी सहजच तिथल्या माणसाला विचारलं PVRच्या की बाबा रे, एवढा सगळा जो फुटफॉल आलाय हा कुठच्या सिनेमाला आलाय, फुलवंतीला आलाय की 1 नंबरला आलाय की कशाला आलाय? ते मला म्हणाले की विकी विद्या का वो वाला व्हिडिओ या सिनेमासाठी आलेत. मी कुठल्याच सिनेमाच्या अगेन्स्ट नाहीये, पण त्या सिनेमामध्ये इतके डबल मिनिंगचे जोक्स आहेत आणि मी ऑलरेडी तो सिनेमा बघून आले, त्याच्यामुळे ऑफकोर्स आपण हिंदी सिनेमाचे रिव्ह्यू करत नाही, पण तरी पण मी सिनेमा बघत असते. पण मी तुम्हाला सांगते की हेच असतं ना की तुम्हाला टुकार सिनेमे बघायचे असतात, तुम्हाला घाणेरडे डबल मिनिंगचे जोक्स ऐकणारे सिनेमे बघायचे असतात. कारण कलियुग आहे आणि आता आपल्याला चांगल्या गोष्टी कुणी कुणाला शिकवत असेल ना तर ते पण फार लेक्चर वाटू लागतं. सो हरकत नाही. मला असं वाटतं की ज्यांच्या आयुष्यात थोडा जरी चांगुलपणा उरला असेल तर ती माणसं नक्कीच जात आहेत हा सिनेमा बघायला. बाकी मी पाणी या सिनेमाला देईल 4 स्टार्स आउट ऑफ 5. ट्रस्ट मी, अत्यंत सुंदर असा सिनेमा बनलेला आहे. क्रिस्पी स्क्रीन प्ले आहे, फक्त 2 तासाचा आहे आणि हा पण एक सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे. या संपूर्ण सिनेमाचा एकच निगेटिव्ह पॉईंट आहे आणि तो असा की हा सिनेमा थोडासा काळाच्या आधीचा आपल्याला जाणवतो. पण ती हरकत नाही, ती गोष्ट तुम्ही विसरून सुद्धा जातात. कारण ज्या वेळेला सिनेमामध्ये पाऊस थोडा जरी दाखवताना तिथे तुम्ही तुमच्या सीटवरती बसलेला असतात, तुम्हाला तो पाऊस फील होतो तुमच्या अंगावरती. सो आय जेन्युअनली लव्ह द फिल्म आणि आदिनाथ कोठारे, आय थिंक यू हॅव डन अ ग्रेट जॉब. आणि प्रियंका चोप्रा जोनस आणि सगळ्या जे प्रोड्युसर्स आहेत त्यांनी या फिल्ममध्ये लक्ष घातलं, त्यासाठी सुद्धा खूप खूप थँक्यू. कारण आमच्यासारखी मंडळी अजून आहे, डोंट वरी, अजून आहे की जे चांगले सिनेमे बघायला उत्सुक आहेत. सो अशाच चांगल्या सिनेमांसाठी आणि त्यांच्या रिव्ह्यूसाठी या चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट. किती वेळ लागेल गावात पाणी यायला? तसं काय सांगता येईना. म्हातारं व्हायच्या आधी आणा म्हणजे झालं.